गडकरी, रेणू गडकरी, त्या फडतूस मुलीमुळे तू वाचलीस ग. नाहीतर आज तुझा मृत्यू अटळ होता. तुझा जन्म, तुझं लग्न हे जरी विधिलिखित असलं ना तरी तरी तुझा मृत्यू मीच लिहिणार. मीच. कावेरी, कावेरी काय झालंय? काय ग अशी काय पाहतेस आणि कोणाला ओरडत होतीस? कावेरी, तुझ्या मनात काय चाललंय? त्या रेणूच्या घरी गोंधळ घालून नाही ना आलीस? नाही, गोंधळ घालायचे घालतात ना लग्नात, गोंधळी बोलवून. नाही नाही, पण त्या शब्दांचा अर्थ ना तुझ्या मनात खूप वेगळाच असतो आणि तो तुझ्या डोळ्यात दिसतो. कावेरी, हे काय चाललंय तुझं? अगं 28 वर्ष झाली आपलं लग्न होऊन. त्या 28 वर्षात तुझं मन राखण्यासाठी मी माझं अस्तित्व संपुष्टात आणलेलं आहे आणि जगत राहिलो. तुला वाईट वाटेल म्हणून तुझ्या होला हो, तुझ्या नाहीला नाही म्हणत राहिलो. लोक मला तुझ्या ताटाखालचं मांजर म्हणत होते, पण त्याची पर्वा मी नाही केली. तुझ्या सुखासाठी, तुझ्या आनंदासाठी म्हणून. आणि आता जर तू आपल्या मुलाच्या सुखाच्या आड येणार असेल तर मला वेगळा विचार करावा लागेल. मी ठरवलं होतं रोजनिशी आयुष्यात कधीच उघडणार नाही, पण वेळच अशी आली की उर्मिला, पाटलांच्या घरात तुझी जशी जीर्ण अवस्था झाली होती ना, तशी तू लिहिलेल्या रोजनिशीशी झाले. पण वेळच अशी आली की मला आठवत नसलेल्या किंवा माहीतच नसलेल्या अशा गोष्टी या रोजनिशीतून समोर आल्यावर काय होणार आहे ते तूच जाणे. मला म्हातारीला शक्ती दे. कावेरी, रेणूंनी सून म्हणून या घरात येऊ नये ह्या हट्टापायीनं तुला आता कसलं भानच राहिलेलं नाहीये. तुझ्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की तू कुठल्याही टोकाला जाऊ शकतेस. नाही, आणि अगं तसं केलंस ना तर सगळं संपेल. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? कावेरी, तू या घरातली एक जबाबदार स्त्री आहेस, याचं भान ठेव प्लीज. हेच करत होते मी, पण ती प्राजक्ता मध्ये आली नसती ना, तो लाडो तिने. प्राजक्ता काय केलं तिने? तू का तिच्यावर रागवतेस?
का तिला राबवून घेतेस? काय केलं तिने? कुमारिकेच्या हातून आपल्या सुनेला लाडू भरवायचा ही प्रथा आपल्या घरातली नव्हती. ती प्रथा तू का निर्माण केलीस? कशासाठी? मीच मुद्दामून प्राजक्ताला पुढे पुढे करायला लावते. कारण मला तिने सांगितलं होतं की तिचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून. मला तिला या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की अभि तिचा कधीच होणार नाही. अभिचं लग्न ठरलंय रेणू बरोबर. मला ती या घरामध्ये विस्तवासारखी वाटते हो. मला वाटतं हा विस्तव जर विझवला नाही ना तर माझ्या मुलाच्या संसाराची राख होऊन जाईल. प्राजक्ता असं कधीही करणार नाही. तिला जर असं करायचं असतं ना तर तिने तिचं प्रेम आधीच अभिकडे व्यक्त केलं असतं. इनफॅक्ट अभिचं आणि रेणूचं लग्न व्हावं याच्यासाठी तिने प्रयत्न केलेत, प्राजक्ताने प्रयत्न केलेले. तरी सुद्धा मी ही विषयाची परीक्षा नाही घेऊ शकत. ठीक आहे, तुला या घरात नको आहे ना ती. मी तिला हॉस्टेलवर ठेवतो, तिथे राहील ती. आयुष्य कुठून कुठे आलं. मी कधी प्रेमात पडेन असं वाटलं नव्हतं. आता एकटीनेच जगणंच नशिबात आहे. या घरात राहून ते शक्य होणार नाही माहितीये मला. रेणूला शब्द दिलाय मी हे घर सोडून जाईन. पण कुठे जाऊ? पुन्हा गावी? तर एकच सांगणं आहे तुला, कावेरी, त्या प्राजक्ताच्या भावनांशी तू अशी खेळू नकोस. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा इगो आड नको आणूस. मला वाटतं की मुलाच्या सुखापेक्षा इगो महत्वाचा नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की अभिच्या लग्नाची सगळी तयारी झाली? काय राहिलं असं वाटतं? खूप महत्वाची गोष्ट. कोणती? एक मिनिट. दागिने आपण रेणूसाठी केलेले दागिने आपण तिला दिलेच नाही. अहो, तिचे महत्वाचा दागिना करायचा राहूनच गेला. कोणता? नथ. हा, नथ. पारंपरिक दागिना तो व्हायला हवा. बघ, तू रेणूसाठी ना एक सुंदरशी नथ बनवून घे. ज्या क्षणी रेणू नाकात नथ घालेल त्या क्षणापासून ती अभिच्या आयुष्यातच काय, ती या जगातच नसेल. काय ग, कसं झाला कार्यक्रम? छान, मस्तच. फक्त तुमची बायको लंकेची पार्वती दिसत होती. मग तुझं मानपान केलं नाही का कोणी? नाही नाही, असं कसं होईल? नवऱ्या मुलाची काकू आहे मी, मानपान तर व्हायलाच हवा ना. फक्त त्या काकूच्या अंगावर जरा 4 बरे दागिने असते तर तुमचाच मान राहिला असता. समोर कोणी काही बोलत नाही पण नक्की माझ्या पाठवून एक 4-5 बायका तरी बोलल्या असण.
की कसला भिकारडा आहे हिचा नवरा. 4 बरे दागिने सुद्धा अंगावर घालता आले नाहीत याला. हो आहे, मी भिकारडा आहे. मी भिकारडा आहे, पण तुझ्यासारखा चोर नाहीये. माझ्या भावाच्या कमाईच्या पैशातनं बायकोला मडवणाऱ्यातलं मी नाहीये, कळलं तुला? अगं जे आपलं नाही ते चोरी करणं कसं पटतं तुला? सांग ना. अगं दागिन्यांपेक्षा सुद्धा आपली अब्रू महत्वाची आहे, हे कळत नाही का तुला? हे बघ, माझ्याकडे पैसे आले ना की आपल्याकडे होते त्यापेक्षा सुद्धा दुप्पट दागिने करेन मी तुला. हो, कधी येणार आहेत तुमच्याकडे पैसे? माझी हाडं मसणात गेल्यावर? हो, घालेन तुझ्या मड्यावर सगळे दागिने. नीला, अशी का वागतेस ग तू? का उगाच नको ते बोलायला लावतेस? मुळात मन सुंदर असलं ना की मग एखादी व्यक्ती कितीही चिंतेत असली तरी ती सुंदरच दिसते. अशी तू. हा, मी गौरव, अभिचा मित्र. त्याच्या लग्नासाठी आलोय. तू प्राजक्ता ना? हो. हे एक मिनिट. आता आपली ओळख झालीच आहे, तर मग आपण गप्पा मारायला काय हरकत आहे? अशा गप्पा मारल्या ना की मग समोरच्या माणसाला ओळखणं सोपं जातं आणि मग तुनच जे काही हरवलंय तेही सापडू शकतो ना. मला खूप काम आहे. मी येते. अभि म्हणतो ते खरंय. चांगली मुलगी आहे प्राजक्ता, खूप चांगली. पैसे पैसे पैसे. अरे कशासाठी? कशासाठी काय? पार्टी, बॅचलर्स पार्टी. तुझा बळी जाणार आहे की नाही? आपण बॅचलर्स पार्टी करणार आहोत की नाही? तुषार, वेडा आहेस का तू? तू तुझ्या काकूला नीट ओळखतोस ना? हो. असलं काहीतरी घरी केलं ना ती फाडून खाईल आपल्याला. जाऊ दे, काय अरे कुठे चालला? दुधाची तहान ताकावर भागवायला चाललोय. बॅचलर्स पार्टी कॅन्सल. थंड आणायला चाललोय, त्याच्यात स्ट्रॉ टाकूया आणि भुरकून भुरकून पिऊया. इट्स ओके ना? काय ओके, जाऊ दे. काय बोलणार? अरे हा कमाल आहे. अरे काय तुम्ही कुठे होतात? तुझ्या प्राजक्ताला भेटून आलो. तू काही ओळख करून दिली नाहीस, मग स्वतःच करून घेते. अरे हो, कुठे आहे ती? रेणूच्या घरून आल्यापासून मीच भेटलो नाही तिला. तुझी कुठे ओळख करून देऊ? गौरव, कशी वाटली प्राजक्ता? चांगली. मला खूप गप्पा मारायच्या होत्या तिच्याशी, पण मला खूप कामं आहेत असं सांगितलं आणि कटवलं मला. अशीच आहे ना ती, तुझ्याशी सहजासहज बोलायची नाही ती. माझ्याशी बोलायला सुद्धा खूप दिवस घेतले होते तिने. मला तर वाटलं मुकीच आहे की काय ती. नंतर मैत्री झाली ना, खूप घट्ट. चांगली आहे प्राजक्ता. चांगली नाही, खूप चांगली आहे प्राजक्ता. रेणू, कुठे निघालीस? अभिजितच्या घरी. अभिजितच्या घरी? बाबा, तिकडे नक्की काही ना काहीतरी चाललंय. अहो, अभिचा सेल कधीच स्विच ऑफ नसतो आणि आता त्याचा फोन स्विच ऑफ आहे.
याचा अर्थ काय? एवढ्या कारणासाठी तू त्याच्या घरी निघालीस? रेणू, अगं नवऱ्या मुलीने हळद लागल्यानंतर असं घराबाहेर पडायचं नसतं. असा नियम आहे का? अगं असा नियम नाही, पण तशी प्रथा आहे बेटा. बाबा, जोपर्यंत माझं अभिजितशी लग्न होत नाही ना, तोपर्यंत मला खूप इन्सिक्युअर फील होणार आहे. बाबा, मगाशी तुम्ही स्वतः माझा सेल रिसीव्ह केलात ना, तेव्हा जो कोणी पलीकडून बोलत होता तो काय म्हणाला की हे लग्न करू नकोस. नाही बाबा, आता मी कोणतीच रिस्क घेऊ शकत नाही. कुठली प्रथा मोडावी लागणार असेल ना, तर त्यालाही माझी हरकत नाहीये. रेणू, माझं ऐकून तरी घे. तू इथे का आलायस? अगं मित्र आहे ना मी तुझा. पहिल्यांदाच येतोय का तुझे? रेणू, अगं अंकल, ओळखलं मला? रुपेश, क्या बात आहे, बरोबर ओळखलं. पाहिलं, ते मला विसरले नाहीत, पण तू मला विसरलीस आणि म्हणून आठवण करून द्यायला आलोय. कसली आठवण? माझा हात हातात घेऊन प्रेमाच्या शपथा घेतल्या होतास ना तू. लग्न करणार होतीस ना माझ्याशी, पण माझ्यापेक्षा श्रीमंत मुलाचं स्थळ आलं म्हणून हिने मला डीच केलं. आता सांगा मी काय करू? रेणू, हे काय आहे सगळं? मी माझ्या भविष्याचा विचार करून निर्णय घेतला, तर त्यात माझं काय चुकलं? प्रत्येक माणूस स्वतःच्या बेटर फ्युचरसाठीच विचार करतो ना. डॉक्टर अभिजितचं स्थळ जेव्हा मला आलं, तेव्हा मी त्याची तुलना रुपेशशी करून पाहिली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की मी माझं भविष्य अभिजितशी लग्न करून सेव्ह करू शकते आणि म्हणून मी. तू निर्णय बदललास? हो. माझा जराही विचार करावासा नाही वाटला तुला? अगं अगं जीवापाड प्रेम केलं मी तुझ्यावर, पाण्यासारखा पैसा खर्च केलाय तुझ्यावर. हाच तर फरक आहे ना तुझ्या आणि माझ्या अभिमध्ये. तू मला पैशाने आपलं कर पावत होतास. रेणू, तू जर तुझा निर्णय बदलला नाहीस तर खूप महागात पडेल तुला. रुपेश, माझी मुलगी काहीही चुकीचं बोलत नाहीये. रेणूने जरी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असता तरी मी स्वतः विरोध केला असता त्याला. तुझ्यासारखा मुलगा माझा जावई म्हणून मी कधीच स्वीकारला नसता. अरे, तुमच्या मैत्रीला सुद्धा माझा विरोध होता. अंकल, हे बघ, बऱ्या बोलानं इथून निघून जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. गेट आउट.
ठीक आहे, जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे लग्न तुला खूप महागात पडेल. दिवस मोजायला सुरुवात कर. रेणू, वेळ मारून नेण्यासाठी मी तुझी बाजू घेतली खरी, पण तू हे काही बरोबर केलं नाहीस.